गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आता कृषिकाला जस्ट शाळेत सोडली आणि आम्ही आलो आहे चेंबूर लामर महलला। आपल्या जेवणासाठी छान असा टेबल हवा होता, कारण का गॅसवरती ते प्रॉपर जमत नाही, तर त्यासाठी टेबल घ्यायला आलो आहे मी किरण। चला, तोच आहे। किती दिवसांनी आलो आपण? चौकोनी येतात, आपण बघ तो टेबल घेतलाय। तर टेबल घेऊन आलो आणि किरणनी मला स्कूलच्या इथे सोडलं। म्हटलं परत 10-20 मिनिटांसाठी घरी जाईये, तर कृषिकाला पिकअप केलंय आणि काल अभ्यास केला नव्हता, पण आज सोनून अभ्यास केला ना बेटा। तिच्या छान बोली बेटाला। चला चला, बाय वेदांत। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी। दुपारी टेबल आणला आणि 2 व्हिडिओ शूटसुद्धा केले आपल्या, आणि आता जेवणाचीच तयारी करते। आणि बघते तर बाहेर एवढा पाऊस आहे। थांबत मला दाखव, पाऊस बघा केवढा आहे। आणि मामी आमच्या भिजत आहेत तिकडे, बघा एवढा पाऊस आहे। तर नमस्कार, मी प्रणाली किरण पाष्टे आपल्या ब्लॉगमध्ये सांगते की आज एक घटना घडली। म्हणजे मी कृषिकाच्या स्कूलचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यावर स्कूलचा नंबर मेन्शन होता। तर आपले काही सबस्क्रायबरमधले एक सबस्क्रायबर आहेत जे बदलापूरला राहतात, त्यांनी कृषिकाबद्दल विचारायला इनडायरेक्टली आम्हाला मेसेज न करता की तुम्ही आम्हाला आवडता, आमचे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आवडतात, आम्हाला असं न सांगता कृषिकाच्या स्कूलमध्ये इनडायरेक्टली फोन केला आणि कृषिकाबद्दल विचारलं। तर हे खूप चुकीचं आहे। तुम्ही आमच्या व्हिडिओ बघता, आम्ही तुम्हाला आवडतो, किंवा आम्हाला काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्हाला फेसबुक किंवा इन्स्टावर मेसेज करत जा। पण हे खूप चुकीचं घडलं की आज तुम्ही डायरेक्ट तिच्या शाळेत तुम्ही फोन केला आणि तिच्याबद्दल विचारताय। मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, पण त्यांनी जे केलं आहे ते चुकीचं केलं आहे। जर परत असं कोणी केलं तर ह्याच्यावर नक्कीच ॲक्शन घेता येईल। आणि आम्हाला पण भीती वाटली आणि टीचरचा पण फोन आला की कृषिकाच्या नावाने एक अननोन कॉल आला आणि कृषिकाबद्दल विचारताय। सो प्लीज असं करू नका की आम्हाला पण टेन्शन येईल आणि मला माझ्या मुलीला शाळेत पाठवायला सुद्धा भीती वाटेल। तुमचं आमच्यावर प्रेम आहे, तुमचा सपोर्ट आहे, तो असू द्या, पण हे इनडायरेक्टली असं मेसेज किंवा कॉल शाळेमध्ये करू नका। अदरवाईज शाळेचंही नाव खराब होईल, आमचंही होईल। त्यामुळे प्लीज असं करू नका। जर परत असं कोणी केलं तर मी त्याच्यावर नक्कीच ॲक्शन घेईन। आणि मलाही भीती वाटली, कोण किडनॅपर आहे की काय आहे ही माझ्या मनात भीती वाटत होती। की मला जसं कॉल आला मॅडमचं की असं असं कृषिकाबद्दल विचारतायत। त्यांनी पहिलं विचारलं की हो मला एक प्री स्कूल आहे का, त्यानंतर फोन ठेवला आणि सेकंड टाईमला विचारलं की कृषिका तुमच्या स्कूलमध्ये आहे का। आणि मी त्यांना माझ्या नंबरवरनं पण कॉल केला, नंबर त्यांनी शोधला की त्यांनी माझा फोन नाही उचलला। दुसऱ्यांदा माझ्या मम्मीच्या नंबरवरनं मी कॉल केला आणि विचारलं तुम्ही, मी प्रणाली पाष्टे बोलते, तुम्ही कॉल केलेला। हां मला कृषिका आवडते, तुम्ही आवडते, कृषिकाचे व्हिडिओ बघतो, कृषिका आवडते इतपत ठीक आहे, पण आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचं नाही, हे मला चालणारच नाही। आज तुम्ही समजू शकाल एका आईची अवस्था काय होते जर आपल्या मुलांना अननोन नंबरवरनं कॉल करून विचारताय। सो प्लीज ही व्हिडिओ नोटीस करून फोकसने बघा की असं करू नका की आम्हालाही टेन्शन येईल, तुम्हालाही टेन्शन येईल। आणि मी जवळजवळ अर्धा तास याच्यामध्येच होती की टेन्शनमध्ये कोणी कॉल केला। नशीब मला त्या व्यक्तीने फोन उचलला आणि ती बदलापूरची आहे। मला भाग पाडू नका की मी व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईन आणि याच्यावर ॲक्शन घेईन म्हणून। सो किरण बोलला शांत राहा, म्हणून मी शांत आहे। तर मी मगापासून हायपर झालेली होती आणि थोडं शांततेत घेतलं आहे वातावरण। प्लीज परत असं काही करू नका, मलाही त्रास, माझ्या मुलीलाही त्रास। चला थँक्यू, आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय, गुड नाईट।